अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी साखरोळी येथील मोहम्मद हुसेन अब्दुल परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। याआधीही काही महिन्यांपूर्वी मोहम्मद हुसेन यांनी हे उपोषण केले होते। आता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असा इशारा हुसेन यांनी दिलाय। माझं नाव मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार आहे। मी राहणार साखरोळीचा आहे। माझ्या चिचघर येथे दस्तुरी इथे माझे जमीन आहे। जमिनीच्या समोर काही लोकांनी अतिक्रमण बांधकाम केलेले आहे, टपरे केलेले आहेत। अतिक्रमण केल्यानंतर ते मी टपरे काढण्यासाठी 5/9ला पहिल्यांदा अर्ज दिला होता। त्याच्यानंतर तहसीलदार प्रांत यांनी चौकशी करून त्याला बांधकाम खात्याला आदेश दिला की काढून घ्या। स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने वटपौर्णिमेला कुंडीतील वडाच्या रोपट्याचे मंगळवार 18 जून रोजी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती स्नेह सिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे यांनी दिली। सलग कोसळणाऱ्या 2 दिवसांच्या पावसामुळे काशीद बीच रस्त्यावर झाड कोसळले। सुदैवाने यात जीवित आणि वित्तहानी झाली नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत झाड रस्त्यावरून हटविले आहे। मात्र काही काळ वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। युवा संदेश प्रतिष्ठानाच्या वतीने 15 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची सुवर्ण संधी मिळाली आहे। इस्रो भेटीसाठी 18 जूनला विद्यार्थी रवाना होणार आहेत। युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा 2024 मधील 4थी, 6वी आणि 7वी इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंत यादीतील प्रथम 5 अशा एकूण 15 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात 18 जून ते 21 जून या कालावधीत विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था भेटीसाठी नेण्यात येणार आहे। या सहली दरम्यान विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, नेपियर म्युझियम, त्रिवेंद्रम झू आदी स्थळांना भेट देण्यात येणार आहे। मनसे नेते वैभव खेडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शिंदेशाही पगडी घालून त्यांचा सत्कार केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।